राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि ज्यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्ल पटेलजी, राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी, ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, आपले खजिनदार YP त्रिवेदीजी, सर्व आजी माजी खासदार आमदार, सर्व मंत्री महोदय, देशभरातून आलेले सर्व प्रतिनिधी, पक्षाचे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीयुत अण्णा बनसोडे, जय पवार आणि सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज अतिशय एका आगळ्यावेगळ्या परिस्थितीमध्ये आपण या राष्ट्रीय अधिवेशनाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी आपण सर्वांनी एकमताने आदरणीय सुनेत्राताईंची निवड या ठिकाणी केली. त्याच्याबद्दल प्रथमतः मी आपले आभार मानतो आणि सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून, पक्षाच्या प्रमुख म्हणून काम करण्याच्यासाठी, पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि अजितदादांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया आणि पक्षाला पुढे नेण्याचं काम करूया. आज ही परिस्थिती निर्माण होत असताना मनामध्ये एक प्रकारची चलबल आहे की आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. अजितदादांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल प्रफुल्ल वहिनी, सुनीलजींनी, भुजबळ साहेबांनी अतिशय सविस्तर अशी मांडणी केलेली. एक नेता शून्यामधून एवढं कार्य करतो, तो आपल्या स्वतःच्या कष्टामधून, कर्तृत्वामधून त्या ठिकाणी पोचला, याचा अभिमान आपल्या सर्व राष्ट्रवादी परिवाराला राज्य स्तरावर आणि देश स्तरावर होताच. पण जे नीतीच्या मनात काय होतं माहिती नाही. अचानक काळानं घाला घातला, दादांचं दुर्दैवी निधन झालं आणि सर्व राष्ट्रवादी परिवार हा एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनामधून जी आपली सगळ्यांची जबाबदारी होती, त्या जबाबदारीमध्ये पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी आणि आज अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी त्यांनी जी अनुमती दिली, ती अनुमती अतिशय महत्त्वाची. अजितदादा आणि मी, आम्ही दोघेही समकालीन. तसं पाहिलं तर ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला की आम्ही अजितदादा, म्हणजे मी व्यक्तिगतरित्या पवार साहेबांचा
स्वीय सचिव म्हणून काम करत होतो 1981 साली. तेव्हा माझं वय होतं 25 वर्षाचं. 81 सालापासून तर 88 सालापर्यंत ते विरोधी पक्षात असताना त्यांच्याबद्दल बरोबर मी काम केलं. 88ला पवारसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू आता जा मतदारसंघात कामाला लाग. 90 साली मला तिकीट दिलं आणि मी 90 साली विधानसभेमध्ये निवडून आलो. आता सलग 8 वेळाला मी निवडून आलो. त्याच्यानंतर पुणे जिल्हा बँकेची निवडणूक झाली आणि त्या पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांना आम्ही दोघंही एकत्रितपणानं पुणे जिल्हा बँकेमध्ये निवडून आलो. ते आजच्या तारखेपर्यंत आम्ही पुणे जिल्हा बँकेमध्ये एक बँकेला अतिशय उंच शिखरावर नेऊन ठेवायचं काम आमचे रमेश आप्पा, सुरेश घुले आहेत तिथे, या सर्व संचालकांच्या वतीनं एक अतिशय वेगळी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. मग PDC बँकेमध्ये ज्यावेळेला मी काम करत होतो त्यावेळेला आदरणीय साहेबांना दिल्लीला जावं लागलं नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून. त्यावेळेला अजितदादा खासदार म्हणून दिल्लीमध्ये होते. साहेबांच्यासाठी अजितदादांनी खासदारकीची जागा खाली केली आणि मग साहेब तिकडे निवडून गेले. अजितदादा विधानसभेत आले. विधानसभेत ज्यावेळेला ते आले त्यावेळेला सुधाकररावजी नाईक हे मुख्यमंत्री इथं त्यांना आपल्या सगळ्यांच्या मदतीनं संधी दिली होती किंवा त्यांची निवड केली होती आणि त्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा अजितदादा हे राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि आम्ही विधानमंडळामध्ये होतो. पहिल्या 5 वर्षामध्ये दादा मंत्रिमंडळामध्ये होते, आम्ही आमदार म्हणून काम करत होतो. 95 ते 99च्या दरम्यान आम्ही सगळेच भुजबळ साहेब, पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मग विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करत होतो. 99 साली आम्हाला संधी दिली पक्षाने, नेत्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मग कधी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून, कधी आमदार म्हणून, कधी मंत्री म्हणून, कधी अर्थमंत्री, कधी गृहमंत्री, अशा अनेक पदावर काम करायची माझ्यासारख्याला संधी दिली. आणि हे सगळं करत असताना ज्या वेळेला दादा राज्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेला पुणे जिल्ह्याच्या बाबतीत पुणे जिल्ह्याला पुढं घेऊन जाण्यासाठी आम्ही सतत एकत्र असायचो, एकत्र विचार करायचो आणि दादा जिल्हा बघतायत म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, औरंगाबादला त्या ठिकाणी संपर्क मंत्री होतो आणि मग मी जिल्ह्यामध्ये काही अजिबात काही तसं लक्ष देत नव्हतो. दादा म्हणतील तो शब्द प्रमाण, पण त्या ठिकाणी आमची चर्चा होऊनच आम्ही त्या ठिकाणी पुढे जायचो. मग डिलिमिटेशन कमिशनमध्ये पक्षाच्या तर्फे मला काम करायची संधी दिली. मग त्याच्यामध्ये पक्षाची निवडणूक आली तर निवडणुकीचा अधिकारी म्हणून काम करायची मला त्या ठिकाणी संधी दिली, राज्यस्तरावर संधी दिली आणि हे सगळं अतिशय विचारपूर्वक एकत्रितपणानं बसून आम्ही दोघं जिल्ह्याचं राजकारण त्या ठिकाणी करत होतो. आज दादा राहिले नाहीत आणि त्याचं दुःख आहे. सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. आमची शेवटची भेट झाली ती 18 जानेवारीला झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये आम्ही काही सहकारी बसलो आणि त्याच्यामधून मग जिल्ह्यामध्ये कोणाला कसं कसं वाटप करायचं तिकिटांचं हे त्या ठिकाणी ठरवलं. त्याच्यानंतर माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि मग अचानक मी 27 तारखेला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि 28 तारखेला अचानक ही बातमी सकाळी पाहायला मिळाली. माझी परिस्थिती अशी होती, बाहेर पडणं शक्यच नव्हतं. पण त्याही परिस्थितीमध्ये
एक मन खात होतं की आपण जर दादांच्या अंत्यविधीला नाही गेलो तर आयुष्यभर ते आपलं काही मनातून जाणार नाही. आणि मी गेलो, पण काटेवाडीला गेलो, दादांचं दर्शन घेतलं, वहिनींना नमस्कार केला, कुटुंबातल्या सगळ्या लोकांना भेटलो आणि तसंच पुण्याला आलो, कारण मला इतक्या वेळात त्या परिस्थितीमध्ये थांबणं शक्य नव्हतं. आणि म्हणून आज दादांच्या जाण्यानं सुद्धा एक वेगळी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं. आता दादांच्या विमानाला अपघात झाला का आणखीन काय झालं याच्या संदर्भामध्ये चौकशीसाठी आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे सुनेत्राताईंनी आणि सगळ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये CBIच्या मार्फत चौकशीची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मी अधिक बोलू इच्छित नाही माझ्याकडं, कारण एवढ्या वर्षाचा सहवास आणि एक कौटुंबिक नातं होतं. आणि प्रफुल्लभाई 81 सालापासून 88 सालापर्यंत मी ज्यावेळेला साहेबांच्याबरोबर काम करत होतो, अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो, मोटारीने फिरलो. त्यावेळेला विमानं, हेलिकॉप्टर काय नव्हतं, अँबॅसेडर गाड्या असायच्या आणि त्या गाड्यांमध्ये इतकं त्यांच्याबरोबर मला फिरायला मिळालं, काम करायला मिळालं, शिकायला मिळालं. त्यांना माहीत होतं मी काही नोकरी करत नाही, मी काही अप्रेंटिसशिप म्हणून त्यांच्याकडे काम करतो आहे. आणि त्याचं कारण की माझे वडील कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील हे 67 साली ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेला साहेब पहिल्यांदा, ते आणि साहेब दोघंही पहिल्यांदा विधानसभेमध्ये निवडून आले होते. तेव्हा साहेबांचं सुद्धा वय होतं 27 वर्षाचं. आणि तेव्हापासूनचा हा जो राजकीय प्रवास, एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं, विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करणं, मग उद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, राष्ट्रीय साखर कारखाना संघ असेल, रयत शिक्षण संस्था असेल, अशा अनेक संस्थांच्यामध्ये अजितदादांना आम्ही लक्ष घालून त्याच्यामध्ये या समाजाच्या संस्थांनासुद्धा मोठं करायचं काम आम्ही त्या ठिकाणी एक जी काही आमची थोडीफार वाटा उचलता येईल तो वाटा उचलायचं आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की अजितदादा मला नेहमी सांगायचे, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही, ती विचारधारा घेऊनच आपल्याला पुढं जायचं. यशवंतरावजी चव्हाण असतील, त्यांचा विचार घेऊन पुढे जायचं. आणि पवारसाहेबांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी कधी अनादर केला नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की जी विचारधारा घेऊन आज सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली आपण पुढे जातो आहे, ती विचारधारा शेवटपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. माननीय प्रफुल्लभाई यांना भुजबळ साहेबांनी विनंती केली आणि मुश्रीफ साहेबांनी अनुमोदन दिलं. त्यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम कंटिन्यू करून सुनेत्राताईंना त्या ठिकाणी दिल्लीचं सगळं राजकारण सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून, राज्याचं सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते स्वीकारलं. त्याच्याबद्दल आपलं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून आज या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षपदी श्री सुनीलजी तटकरे यांची निवड करावी असा प्रस्ताव मी सगळ्यांच्या अनुमतीने या ठिकाणी मांडतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.